सो आता आम्ही अमृतवन या रिसॉर्टमध्ये आमच्या कोल्लूरला आलेलो आहोत आणि आत्ता आमचं काही डिसाईड होत नव्हतं की कुठे जायचं, ट्रेकिंगला जायचं की नाही या वेळेला. आम्ही उशिरा आलेलो आणि पाऊस पण होता त्याच्यामुळे ट्रेक करून पण खाली काही दिसेल की नाही याची शाश्वती नव्हती. म्हणून काही असं डिसाईड होत नव्हतं. पण तो तो जो ट्रेक आहे तो आम्ही नेक्स्ट डे केलेला आहे. या ब्लॉगमध्ये येईल नाही तर नेक्स्ट ब्लॉगमध्ये येईल. सो दोन्ही ब्लॉग स्किप न करता पूर्ण बघा, तुम्हाला समजेल. आणि हो, जर चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल किंवा राहून गेलं असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. धन्यवाद. ते ढग बघ कसे चालले पुढे पुढे. चला आता आम्ही मस्त इथे बसलेलो, जरा रिलॅक्स झालो, मस्त खेळलो आणि आता सो आम्ही थोडा आराम करण्यासाठी दिवसभराच्या प्रवासानंतर आम्ही थोडेसे दमलेलो. आमचं कॉटेज वगैरे थोडं खूप खेळलो सुंदर तिथे. आहे. इंडोर ऍक्टिव्हिटीज मातीचं आहेत घर म्हणजे टेबल ते टेनिस आहे, बाहेर कॅरम आहे, चेस आहे. सो आम्ही खूपच टेबल मोठं आहे. टेनिस खेळलो आणि मग म्हटलं थोडासा आराम करूया, मग परत बाहेर येऊन बसूया. तिथे खाली ढग आणि आहे एवढ्या बघ. सुंदर वातावरणात ठीक आहे. फारसा असा आराम वगैरे करावासा वाटत नाही, पण म्हटलं थोडंसं 15-20 मिनिटं आपण रेस्ट करूया आणि येऊया. सो एन्जॉय करा. हा व्ह्यू खूप छान आहे. एकदम फ्रेश एअर आहे. माझा सोहम पण कसा एन्जॉय करतो, त्याला खूप आवडतो नेचर. आता तो त्या ह्याच्यामध्ये खेळतो. हॅलो. सो आता आम्ही इथे बसलो जरा. मी दाखवतो तुम्हाला किती किती विहंगम दृश्य आहे, म्हणजे आपल्या अगदी डोळ्यासमोरून दिसते. डोळ्यासमोरून कसे जात आहेत बघा ढग. पाऊस येते, हिल्स आहेत ना सगळे. पाऊस आहे, भरपूर पाऊस आहे. आणि या निसर्गरम्य पावसाळी वातावरणात गरमागरम खेकडा भजी म्हणजे काय विषय. सो इथे ढग इथे तिथे ट्रॅव्हल करतात. ही आमची मॉन्सून ट्रिप आहे. या प्रॉपर्टीमध्ये तुम्ही ते रेन डान्स करू शकता, प्लस इथे प्ले एरिया आहे आणि एक नवीनच आहे इथे, हे मड व्हॉलीबॉल आहे. इथे तुम्ही मडमध्ये व्हॉलीबॉल खेळू शकता. जर तुम्ही ग्रुपने येत असाल तर छानच आहे. आम्ही जस्ट इथे विसावायला आलो आहे निसर्गाच्या कुशीत. आम्ही दरवर्षी एक ट्रिप करतो जी अशी असते. सो तिचे आम्ही काही जास्त ॲडव्हेंचरस काही करणार नाही आहे. गरज नाही, तुम्ही मला टार्गेट नका. आम्ही जरा इथे काहीतरी आहे वॉटरफॉल आणि नदी वगैरे, ते बघायला जातो आहे. हे आहे व्हिसलिंग कॅटिडिड आणि हे वेस्टर्न घाट्समध्ये खूप असतात.
आणि त्यांचा आवाज सारखा आपल्या कानात येत असतो. ओके, आता सकाळचे 7 वाजलेत आणि आम्ही उठलो आहे. तुम्हाला आत्ता सकाळचं दाखवते ते कसं दिसतंय. माझ्या मागे तुम्ही पोपळीची, सुपारीची झाडं तर बघतच असाल. सो आज काल रात्री भरपूर पाऊस होता, पण आज जरा उघडलंय वातावरण. म्हणजे हिंदीमध्ये आपण जसं बोलतो आसमान खुल गया आहे, तसं झालेलं आहे. सो आता आम्ही जीप राईडने जातोय एका हिल स्टेशन, म्हणजे एका हिलवर जातोय. मुकांबिका हिल म्हणून नाव आहे त्याचं. सो मी नक्की शेअर करेन तुमच्याशी आत्ता मी कुठे जाते ते. म्हणजे आम्ही कुठे जातोय. सो इथे आमची कार उभी आहे, पार्किंग आहे. आवाज आला तुम्हाला? बघा ही झाडं बघा कशी आहेत. जॅकफ्रूट हा आहे का? हा मी ना फणस घेतलाय मागून. छान मोठा फणस आहे. सो अशी छान इथे ग्रीनरी आहे बघा. जो कोदाचाद्री ट्रेक आहे तो टोटल ट्रेक आहे 12 किलोमीटरचा. त्यातले 10 किलोमीटर आपण जीपने जाणार आणि पुढचे 1.5 किलोमीटर आपण चालत जाणार, असा तो ट्रेक आहे. आणि फुल जर तुम्हाला करायचा तर फुल 12 किलोमीटर चालत पण आपण करू शकतो, पण त्याला मोठा ग्रुप लागतो. तसे विकेंडला खूप जण करतात, पण तो ट्रेक तो थोडा हार्ड ट्रेक आहे, कठीण आहे. ग्रीन ही त्यांची चेकपोस्ट आहे आणि इथे प्लास्टिकच्या बॉटल्स किंवा प्लास्टिकचं तुमच्याकडे काही सामान असेल ना तर ते अलाव नाही आतमध्ये नेण्यासाठी. सो ते काढून घेतलं जातं आपल्याकडे आणि 50 रुपीज पर पर्सन तिथे भरायचे आणि मग आतमध्ये जायचं. ट्रेक सुरू होतो. Bikers can come here, but they have to ask for permission. Okay. So not everyone will get it actually. आमच्या सोबत 2 मुली होत्या, त्यांनी आमच्याबरोबर जीप शेअर केलेली आणि त्या या आधी पण इथे येऊन गेलेल्या, त्याच्यामुळे त्यांना हे माहीत होतं. तेच त्यांनी आमच्याबरोबर शेअर केलं. हे ऑफ रोडिंग आहे, इथे सगळे फॉरेस्ट पार्क आहे. आपण आपलं पर्सनल व्हेकल घेऊन तिथे जाऊ शकत नाही आणि ते पर्सनल व्हेकल या अशा रस्त्यांमध्ये टिकणार नाही. पुढे ह्याच्यापेक्षा भयंकर रस्ते आहेत, जे मड रस्ते आहेत, मडी आहेत, कारण फॉरेस्ट आहे, तिथे डेव्हलपमेंट नाही. मग त्यांचं सरकार आहे ना ते खूप स्ट्रिक्ट आहे याच्या बाबतीत. सो म्हणून त्यांच्याकडे आपल्यापेक्षा जास्त फॉरेस्ट आहे आणि खूप असं लश ग्रीन म्हणतात ना तसं आहे. म्हणजे आजच नाही जात आहे मी कर्नाटकात मी खूप फ्रिक्वेंटली जातो, कारण तिथे हे सगळे अनुभव घ्यायला मिळतात. इथे सकाळी 9 ते 12 पर्यंत आपण ट्रेकिंगला जाऊ शकतो. सो आमची जीप 8ला आली, आम्ही 9ला तिथे पोहोचलो. पर जीपचे चार्जेस आहेत 2,500 रुपये, म्हणजे 2500. म्हणजे तुम्ही किती पण जण असाल ना ते तुम्ही ते डिस्ट्रीब्यूट करून घ्यायचे, शेअर करायचे कॉन्ट्रीब्युशनने वगैरे.
तसं करू शकता. अदरवाईज तुम्हाला सेपरेट हवी असेल तर सेपरेट 2,500 रुपये भरून तुम्ही जीप बुक करू शकता. संध्याकाळी 5 पर्यंत आपण ट्रेकला जाऊ शकतो आणि त्याच्यानंतर जीप तिथे जात नाही, तिथे तेव्हा अलाव नसते. सो सकाळी 9 ते संध्याकाळी 5 असा काहीतरी टाईम आहे. अदरवाईज ड्रायव्हरच्या अवेलेबिलिटीप्रमाणे पण घेऊन जातात काही रिसॉर्ट्स. सो ते तुम्ही चेक करा तुमच्या रिसॉर्टवर आणि या गोदाचार्ली हिल्स. त्याच वेगाने यावं. जीप स्टँडला उतरल्यानंतर आपण जेव्हा चालत जातो तेव्हाच आपल्याला तिकडे खाली मुकांबिका देवीचं मंदिर दिसतं आणि हे मेन मंदिर आहे असं म्हणतात. आणि इथे जे मुकांबिका देवीचं जे मूर्ती आहे, ती जी मूर्ती आहे ती जेव्हा तिने मुक्कासुराचा वध केलेला आहे बघा, हे त्रिशूल आहे तिथे, हे 2400 वर्षांपूर्वीचं त्रिशूल आहे असं तिथे लिहिलेलं आहे. आणि त्या त्रिशूलाने तिने मुक्कासुराचा वध केलेला, त्याच्यानंतर तिचं हे रूप आहे, हे बघा. सो घ्या माझ्याबरोबर या व्हिडिओच्या निमित्ताने मुकांबिका देवीचं दर्शन.
आपण मुक्कामच्या देवीचं दर्शन घेतलं खाली आणि वरती कोदाचारी हिल्स आहेत त्या दिशेने आपण चाललोय. चला, हे पूर्ण धुकं दिसतंय तुम्हाला आजूबाजूला. मस्त प्लेझंट वातावरण आहे. खूप सारे पर्यटक पण आहेत. Look at this. Look at this. आता आम्ही वर जातोय कोदाचारी हिल्स साठी. जायचं का? सो मी कोदाचाद्रीचं पूर्ण ते जिथपर्यंत आला होतं तिथपर्यंत करून एक हिल खाली आलो आणि आता मी तुमच्या आधी श्री शंकराचार्यांचा जन्म झालेला केरळामध्ये, पण त्यांनी घोर तपश्चर्या केलेली श्री मुक्कांबिका देवीची, म्हणून केरळामधून डिवोटीज इथे येतात जास्तीत जास्त, जे कोल्लूरच्या मुक्कांबिका देवीचं पण दर्शन घेतात आणि ते कोदाचाद्रीला पण येतात दर्शन घेण्यासाठी. कारण कोदाचाद्रीला वरती जे हिल आहे ना तिथे श्री शंकराचार्यांचं पीठ आहे, शक्तिपीठ. सो त्याच्या दर्शनासाठी ते येतात. ते साडीमध्ये, लुंगीमध्ये अशा त्यांच्या वेशामध्ये होते आणि त्याच्यामध्ये ते ट्रेक करत होते. चला आता आपण उतरतोय. आणि बोल तुझं गाणं. हे इकडे का? इथे मी गाणं गुणगुणते आहे. वाऱ्यावरती गंध पसरला नाते मनाचे, मातीमध्ये दरवळणारे हे गाव माझे. सो अशीच मजा मस्ती करत आम्ही चाललेलो. आता आम्ही उतरतोय हिल. सो आम्ही ती हिल खाली उतरत होतो तेव्हाच आम्हाला एक छोटी टेकडी तिथे अजून एक दिसली आणि त्या छोट्याशा डोंगरावर कोणी नव्हतं, मग आम्ही तिथे गेलो. सो सुंदर होता तो पण डोंगर. सगळे डोंगरच होते. हवा प्रचंड होती आणि हवेमुळे तुम्हाला काहीच ऐकू येणार नाही. मला पण ऐकू येत नाही मी काय बोलते. आणि अशा ठिकाणी मी माईक वगैरे काहीच काढू शकत नाही. आम्ही कोदाचारी हिल्स वर गेलेलो. तिथे खूप फॉगच होतं असं. आता आम्ही उतरून खाली आलो. इथे थोडं विजिबिलिटी आहे असं वाटतं, पण फॉगीच आहे सगळं. खूप साऱ्या धुक्यामुळे काही व्ह्यू दिसत नव्हता, हे बघा, तिथे पण view ते दिसतोय फील तुम्हाला. करता येतं आपल्याला. व्ह्यू जर दिसला नाही तरी त्या धुक्याची पण एक वेगळी मजा आणि एक वेगळं निसर्ग सौंदर्य असतं. तिथे खूप साऱ्या छोट्या मोठ्या टेकड्या आहेत ज्या आपल्याला छान सुंदर असा व्ह्यू देतात. सो इथे नक्की या आणि बघा या कोदाचाद्री हिल्स किती सुंदर आहे. खूप छान व्ह्यू आहे. हा पॉइंट आहे, पण आता धुक्यामुळे काही दिसत नाही. तो हा असा पाथवे आहे इथे. पाथवे म्हणजे दगडांचाच रस्ता आहे. आपण डोंगर आता उतरतो आणि आपण आपल्या जीपकडे जातोय. पार्वतेश्वर खाली जीप स्टँड आहे जिथे आपल्याला सोडतात आणि पुढून ट्रेक आहे आपला 1.5 किलोमीटरचा. आणि हे पार्वतेश्वराचं मंदिर आहे, हे भद्रकालीचं मंदिर आहे. सो ट्रेक तसा इझी नाही आहे. आधी पूर्ण स्टोनी आहे आणि पुढे पण तसंच आहे. ट्रेक सारखा म्हणजे मातीचा आहे, जरा माती दगडाचा आहे. दगडाचा ट्रेक आणि चढण आहे पूर्ण.